Hello students, good morning everybody. Today we are going to learn section 2nd 2.5 poem Father Returning Home. In introduction, this poem is written by Dilip Chitre and he was noted and influential bilingual poet and translator who worked in Marathi and English. He was into painting and filmmaking also. In this poem, the poet shares the loneliness, world, weariness of an old man in the modern society. It is an account of any old man who works hard for his family but lead a monotonous life where no one is there to take care of him and to converse with him or to understand his feeling. On the page number 150, you can see icebreaker activity, and the first question is discuss with your partner and difficulties that you face while commuting to and from the college by public transport. Discuss with your partner difficulties that you face while commuting to and from college by public transport. ज्या ज्या डिफिकल्टीज तुम्हाला ट्रॅव्हलिंग करताना येतात त्या तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर डिस्कस करायच्या आहेत. वी कॉल्ड ॲज अ क्राउडेड बसेस ट्रेन्स. आता आपण बसेस किंवा ट्रेन्समध्ये पाहतो गर्दी असते, त्याची आपल्याला सामोरे जावं लागतं. आर डिफिकल्ट टू बोर्ड इन पीक अवर्स, आणि वेळेवरती पोचण्यासाठी आपल्याला तिथं बंधनकारक असतं, त्यामुळे त्याच्यामध्ये डिफिकल्टीज येते. हॅव टू मिस अ कपल ऑफ ट्रेन अँड बसेस टू बोर्ड सेफली. And last one is we called as on such days miss an important lecture. केव्हा केव्हा आपलं सगळ्यात महत्त्वाचं जे लेक्चर असतं ते काय होऊ शकतं, मिस होऊ शकतं. सेकंड, द सिमिलर प्रॉब्लेम आर फेस्ड बाय अदर कम्युनिटीज ऑन द वे देअर वर्क प्लेस. इमॅजिन देअर प्लाइट अँड सजेस्ट 3 सोल्युशन्स. आता हे जे आहेत ते डिफिकल्टीज दाखवलेले आहेत, त्याच्यानंतर त्याचे सोल्युशन्ससुद्धा सांगितलेले आहे. आता याच्यामध्ये बघा, गिविंग देम युअर प्लेस टू सीट. तुम्ही त्यांना तुमच्या जागी तिथं बसू शकता, तुमची सीट देऊ शकता. मेक वे फॉर अ सिनियर सिटीजन टू एंटर द क्राउडेड बस अँड ट्रेन. रिक्वेस्ट सीट फॉर हिम. आपण एखाद्याला आग्रह करू शकतो बसण्यासाठी त्या गर्दीमध्ये, पण बऱ्याचदा असं होतं की प्रत्येकजण, आता तुम्ही प्रवास जर ट्रॅव्हलिंग करत असाल तर तुम्हालासुद्धा अनुभव येईल, प्रत्येकजण, प्रत्येक जो व्यक्ती आहे एकमेकाबद्दल जो रिस्पेक्ट आहे तो तिथं पाहिजे त्या क्राउडेड बसमध्ये, पण प्रत्येकजण स्वतःचीच जागा शोधण्याचा आणि बसण्याचा प्रयत्न करतो. टेक देअर शेअर राईड्स फॉर द सेम कॉस्ट विथ दोज ट्रॅव्हलिंग सेम रूट्स. आता कधी कधी जाताना आपण तुम्ही कुठल्या रूटला जाता आहात, ट्रॅव्हलिंग कुठं करतात हे सुद्धा आपण विचारू शकतो, जेणेकरून आपले सॉल्युशन प्रॉब्लेम जे आहे, डिफिकल्टीज आहे, सॉल्युशन होऊ शकतात. कारण का आपल्याबरोबरच एखादा व्यक्ती त्या ठिकाणी जात असेल तर आपल्यालासुद्धा त्याच्याबद्दल एक फिलिंग निर्माण होतं. अँड वी शेअर देअर राईड्स फॉर द सेम कॉस्ट. ऑफर अ लिफ्ट टू दोज ट्रॅव्हलिंग इन द सेम डायरेक्शन. एखाद्याला आपण लिफ्ट म्हणून देऊ शकतो, त्याच डायरेक्शनमध्ये जाणाऱ्या, त्याच मार्गावरती जाणाऱ्या तुम्ही त्याच्यावरती लिफ्ट देऊ शकता, सेम डायरेक्शन. थर्ड क्वेश्चन, कम्प्लीट द फॉलोविंग टेबल. द वे अवर एल्डर्स टेक केअर ऑफ अस. फॉर एक्झाम्पल, लव अँड प्रोटेक्ट अस. आपले जे मोठे असतात ते आपल्या कशाप्रकारे काळजी घेत असतात. दे सपोर्ट, ऑल्सो एज्युकेट अँड गाईड अस थ्रू चाइल्डहूड अँड youth until we are independent. Provide us with pocket money and gift we ask for. आपल्याला ज्या ज्या गोष्टी पाहिजेत, ज्या गोष्टी आपण मागणी केल्यानंतर आपल्या त्या गोष्टी सगळ्या ज्या आहेत आपल्या एल्डर्सकडून भेटतात. आपल्याला सपोर्ट भेटतो, आपल्याला एज्युकेशन त्यांच्याकडून भेटतं आणि आपल्याला ते मार्गदर्शन करत असतात, गाईड करत असतात लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत, की आपण कसं वागावं, हाऊ टू बिहेवियर. वी आर इंडिपेंडेंट अँड प्रोव्हाइड अस विथ पॉकेट money and gift also. Second, the way you can take care of elders in your family.
आता ह्या पॉईंटमधून आपण हे पण शिकायचं आहे की कशा प्रकारे आपण आपले जे एल्डर्स आहेत फॅमिलीमधले असतील, मग आजी आजोबा असतील, ग्रँडफादर ग्रँडमदर असेल और युअर मदर फादर ऑल्सो, यू रिस्पेक्ट देम, हेल्प देम इन डेली कोर्स. आपण त्यांना नेहमी मदत केली पाहिजे. हेल्प विथ एरंड्स टू द बँक, स्टोअर्स और अदर रिक्वायरमेंट. त्यांच्या गरजेनुसार बँकेमधलं एखादं काम असेल, कुठलंही काम असेल, त्यांना आपण काय केलं पाहिजे, मदत केली पाहिजे. त्यांना एका गोष्टीची माहिती नसेल, बँकेमधली असेल किंवा स्टोअर्समधले असतील और अदर रिक्वायर्ड्समधले असतील, तर ती माहिती आपण त्यांच्यापर्यंत काय केली पाहिजे, पोहोचवली पाहिजे. थर्ड, एन्श्युअर गुड हेल्थ विथ एक्झरसाइज, सोशल एंगेजमेंट, डॉक्टर विजिट्स अँड मेडिटेशन. त्यांना मेडिटेशन गुड हेल्थसाठी किती महत्त्वाचं आहे, और एक्झरसाइज, सोशल एंगेजमेंट हे सुद्धा आपल्या हेल्थसाठी महत्त्वाचं आहे. त्या गोष्टी त्यांच्या लक्षात आणून दिल्या पाहिजेत. क्वेश्चन नंबर 4, राईट युअर ड्युटीज टुवर्ड्स द फॉलोविंग. तुमच्या ज्या ड्युटीज आहेत फॅमिलीशी असतील किंवा स्कूल कॉलेजेसशी असतील त्या पहा बघा. फर्स्ट, पॅरेंट्स. आता पॅरेंट्सशी काय करू शकता तुम्ही, शेअरिंग करू शकता, रिस्पॉन्सिबिलिटीज, हेल्प अराउंड द हाऊस, हेल्प टू कट एक्सपेन्सेस, डिस्कसेस फॅमिली प्रॉब्लेम्स अँड ट्राय टू हेल्प इन एनी वे. आता जास्तीत जास्त जी मुलं असतात आपल्या वयाची ती शेअरिंग करत नाहीत बघा आपल्या पॅरेंट्सबरोबर. का, एक प्रकारे त्यांच्यामध्ये मनामध्ये भीती निर्माण असते. बट वेन यू शेअर युअर प्रॉब्लेम, सो ट्राय टू हेल्प इन एनी वे. तुम्हाला कोणीही त्याच्यामध्ये मदत करेल किंवा एखाद्या फॅमिली मेंबरचा जर तुम्हाला प्रॉब्लेम माहीत असेल तर ट्राय टू हेल्प इन एनी वे. कशाही प्रकारे त्यांना मदत करा. हेल्प अराउंड द हाऊस, फक्त घरातल्यांनाच मदत करावी असं नाही, घरातल्या आजूबाजूचे जे लोक असतात त्यांना जरी मदत केली तरी चालेल. आता ह्याचं एक्झाम्पल आपण स्टुडंट्स किंवा आपले जे फ्रेंड्स असतात त्यांच्याशी रिलेटेडसुद्धा घेऊ शकतो. समजा की सपोज युअर फ्रेंड हॅज नॉट अंडरस्टँड मॅथ्स व्हेरी वेल और इंग्लिश व्हेरी वेल, then you have support him or her to advise how to study English very well or how to study maths very well. For example, as a rules following their example, smart work and hard work. Second, sibling. So be a role model for a younger, share resources when possible, correct wrong or behavior or bring to attention of parents. मॉडेल फॉर यंगर, बी अ रोल मॉडेल फॉर यंगर. आपण आपले जे यंगर असतात त्याच्यासाठी रोल मॉडेल बनू शकतो. कारण का, ते जे लहान मुलं असतात, आपली भावंडं असतील, ते काय करत असतात, आपलं अनुकरण करत असतात. जशा मोठ्या व्यक्ती वागतात तशा ते अनुकरण करत असतात. इन द 10th स्टँडर्ड यू हॅव ऑलरेडी स्टडीड वी वॉक इन अ लिटल स्लोअर डॅडी. ज्याप्रमाणे एखादं छोटंसं मूल त्या वडिलांचं अनुकरण करत असतो, त्याप्रमाणे आपल्या घरातले जे छोटी मुलं असतात ते मोठ्यांचं अनुकरण करत असतात. सो करेक्ट रॉंग, बिहेवियर ऑफ, ब्रिंग टू अटेन्शन ऑफ द पॅरेंट्स. अँड लास्ट वन इज ग्रँडपॅरेंट्स. सो बी रिस्पेक्टफुल, हेल्प इफ स्टिक और नीड केअर. त्यांना सगळ्यात अगोदर ग्रँडपॅरेंट्सना काय द्या, एक रिस्पेक्ट द्या, आदर सन्मान करा. हेल्प इफ स्टिक और नीड केअर. स्पेंड टाईम टू चॅट अँड रीड टू देम. त्यांच्यावरती थोडासा वेळ म्हणजे घालवा. स्पेंड टाईम टू चॅट, त्यांच्याबरोबर बोलण्याचा संवाद नेहमी चालू ठेवा. रीड टू देम, जेणेकरून तुम्हाला त्यांचे जे विचार आहेत ते तुम्हाला कळतील, त्यांना वाचता येईल. टू रीड टू देम, एन्जॉय लाईट मोमेंट अँड प्रे विथ देम. ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्यातून तुम्ही एन्जॉय करू शकता. अँड प्रे विथ देम, त्यांच्याबरोबर तुम्ही काय करू शकता, प्रार्थना देखील करू शकता. लर्न व्हॅल्यूज, आस्क अबाउट देअर लाईफ ॲज यूथ अँड टेक ॲडवाईस. बघा, ज्यावेळेस आपण आपल्या आजी आजोबाला त्यांच्या जनरेशनमधल्या एखादी गोष्टी, यूथमधल्या गोष्टी विचारल्या तर ते किती छानपणे सांगत असतात. त्यांचा अनुभव असतो, ते एन्थुझियास्टिकली सांगत असतात. आणि त्या गोष्टीचा अनुभव आणि त्यांच्यातून आपल्याला काही ॲडवाईस भेटतात का ते पहा. अँड डिस्कस डाऊट्स इफ एनेबल टू ॲप्रोच पॅरेंट्स.
आणि त्याप्रमाणे आपला दृष्टिकोन त्यांच्याबद्दल बघण्याचा जो आहे तो बदलतो. त्यांच्या गोष्टी ऐकल्यानंतर, त्यांनी जे त्यांच्या आयुष्यामध्ये कष्ट केलेले आहेत ते ऐकल्यानंतर आपल्याला त्यांच्याबद्दल एक वेगळा रिस्पेक्ट तयार होतो. त्यामुळे जास्तीत जास्त आपण ग्रँडपॅरेंटशी काय केलं पाहिजे, संवाद साधला पाहिजे, जेणेकरून त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये एक प्रकारे न्यू रिलेशनशिप तयार होईल आणि ती रिलेशनशिप कशी असेल, ॲज अ रिस्पेक्टफुल असेल. सेकंड, स्कूल अँड कॉलेजेस. आता जसं आपल्याला फॅमिलीशी रिलेटेड आहे तसं आपण स्कूल आणि कॉलेजेसशी सुद्धा रिलेटेड आहे. टीचर्स ऑलवेज बी रिस्पेक्टफुल. बघा, एखादा विद्यार्थी जरा शिक्षकाचा आदर करत नसेल तर त्या शिक्षकाचा बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा बदलतो. कारण का, मी हे माझं स्वतःचं उदाहरणसुद्धा सांगू शकते. सो ऑलवेज बी रिस्पेक्टफुल. प्रत्येकाशी तुम्ही सौजन्याने वागा, रिस्पेक्टफुलने वागा. बी कॉटियस, ग्रेटफुल फॉर देअर हेल्प इन युअर प्रोग्रेस इन लाईफ. स्टे इन टच इवन आफ्टर युअर स्कूल कॉलेज डेज अँड अपडेट देम ऑफ युअर प्रोग्रेस. ग्रीट ऑन फेस्टिवल्स अँड न्यू इयर्स. तुम्ही त्यांना शुभेच्छासुद्धा देऊ शकता. पण त्याचबरोबर अजून एक मला इथं हिअर पॉईंट आउट दॅट द मेन थिंग इज द इम्पॉर्टंट अपडेट देम टू युअर प्रोग्रेस. तुम्हाला कुठल्या डिफिकल्टीज येतात, तुम्हाला कशामध्ये प्रोग्रेस करायचे, हे ज्यावेळेस तुम्ही कम्युनिकेशन विथ युअर टीचर, देन यू सॉल्व युअर प्रॉब्लेम्स, युअर डिफिकल्टीज इन विच युअर सब्जेक्ट. तुमच्या सब्जेक्टशी रिलेटेड ज्या डिफिकल्टीज आहेत त्या तुम्ही शेअर केल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येतील. सेकंड, क्लासमेटसुद्धा महत्त्वाचा असतो बघा, फक्त टीचिंग फील्डमध्ये. कारण का, त्याचा परिणामसुद्धा आपल्या अभ्यासावरती होतो. म्हणजे संगतीचा परिणाम हा सुद्धा महत्त्वाचा आहे. सो बी कॉर्टियस, डू नॉट असोसिएटेड विथ दोज हॅविंग बॅड हॅबिट्स. आपले जे मित्र असले पाहिजेत ते चांगल्याच हॅबिट्सचे असले पाहिजे. जर बॅड हॅबिट्स असतील तर त्यांच्याबरोबर आपल्यालासुद्धा बॅड्स हॅबिट लागू शकतात. हेल्प दोज हू मे नीड सपोर्ट अँड शेअर नोट्स विथ सेफ गार्डिंग अगेन्स्ट लेझी वन्स. बी कोऑपरेटिव्ह अँड वर्क ॲज गुड टीम मेंबर अँड ऑफर मोरल सपोर्ट इफ एनीवन इज हॅव्हिंग प्रॉब्लेम्स. जर तुमच्या सहकार्याला कोणाला जरी एखादा प्रॉब्लेम असेल शिक्षणासंबंधित किंवा नोट्स संबंधित, तर तुम्हाला ज्या नोट्स पाहिजे त्या नोट्स तुम्ही पुरवू शकता. किंवा तुम्हाला जर नोट्सबद्दल एखाद्या मित्राकडून घ्यायचे असेल तर त्या तुम्ही घेऊ शकता. ह्या काय झाल्या आता ॲक्टिव्हिटीज ऑर ड्युटीज युअर टुवर्ड्स. On the page number 116, you have start with the poem. First, we see about the poet. The name of the poet is Dilip Chitre, 1938 to 2009. 1938 ते 2009 was a celebrated bilingual poet and translator with remarkable work in Marathi and English. त्याला बायलिंग्वल पोएट म्हणून ओळखलं जात होतं का, त्यानं दोन्ही भाषेमध्ये लिहिलेलं, मराठीमध्ये पण लिहिलेलं आहे, त्याचं वर्क आहे ते, आणि इंग्लिशमध्ये पण त्याने लिहिलेलं आहे. दिलीप चित्रे. हिज versatile creativity extend to painting, filmmaking, and his notable contribution to a magazine columnist. He received the prestigious Sahitya Academy Awards both for poetry as well as his well-known translated verse. Says Tuka, popular Abhanga, spiritual poems by Sant Tukaram, and he had started translation of literary works of saints in Marathi at the age of 16. त्याने दोन्ही अवॉर्ड बघा, त्याला अवॉर्ड साहित्य अकादमी अवॉर्ड जे आहे ते पोएट्रीसाठी तर भेटलेले आहेच, पण त्याचं एक ट्रान्सलेशन वर्क आहे. सेस तुका, पॉप्युलर अभंग, म्हणजे संत जे तुकाराम आहे त्यांचा एक पॉप्युलर अभंग आहे, प्रसिद्ध अभंग आहे. त्या दोन्ही साहित्याला त्याला साहित्य अकादमी अवॉर्ड भेटलेला आहे. ही हॅड स्टार्टेड ट्रान्सलेशन ऑफ लिटररी वर्क्स ऑफ सेंट इन मराठी ॲट द एज ऑफ 16. 16व्या वर्षापासून त्याने भाषांतर करण्याची सुरुवात केली. जे संत होऊन गेले आपल्या ह्याच्यामध्ये, त्या संतांची जी कार्य आहेत, जी भूमिका आहे ती त्यांनी 16व्या शतकापासून ट्रान्सलेशन करायला सुरुवात केली. एलिनेशन ऑफ सेल्फ, disintegration, death are observed to be the major theme of his work. Importance of the three aspects:
alienation, self-disintegration and death are observed to be major theme of its work. त्याचे मेजर थीम, महत्त्वाचे जे मुद्दे आहेत, संदेश आहे, तर ते हे तिन्ही आहेत. दिस पोएम इज टेकन फ्रॉम ट्रॅव्हलिंग इन अ केज. इट ड्रॉज पोर्ट्रेट ऑफ सबॉर्न commuter. It depicts his dull, monotonous, exhausting, and equality pitiable daily routine. It describes a forced alienation at home, which is reflected through the stale food and lack of sharing. His children refuse to share their joys and sorrows, and handwriting father, who as a result is forced to retire into solitude, and this very painful loneliness is symbol of man's isolation from the materialistic man-made world. आता जी ही पोएम आहे तर ती कुठल्या वर्कमधून घेतलेली आहे? ट्रॅव्हलिंग इन अ केज. ट्रॅव्हलिंग इन अ केजमधून घेतलेली आहे. तर याच्यामध्ये ड्रॉज काय केलेला? पोर्ट्रेट ऑफ सबॉर्न कम्युटर्स. इट डेपिक्ट्स हिज डल, मोनोटस, एक्झॉस्टिंग, इक्वली पिटिएबल डेली रुटीन. त्याचं जे डेली रुटीन कसं आहे? डल आहे, मोनोटस आहे, एक्झॉस्टिंग आहे. आणि इट डिस्क्राईब फोर्स्ड एलिनेशन ॲट होम. त्याचं जो एकाकीपणा आहे, एलिनेशन एकाकीपणा आहे त्याच्या घरी, विच इज रिफ्लेक्टेड थ्रू द स्टेल फूड अँड लॅक ऑफ शेअरिंग. आता जे अन्न खातोय तो स्टेल फूड अँड लॅक ऑफ शेअरिंग, आणि शेअरिंग करण्यासाठी म्हणजे त्याच्यावर बोलण्यासाठी सुद्धा कोणी व्यक्ती नाही. ही चिल्ड्रन रिफ्यूज टू शेअर देअर जॉयज. त्याची जी मुलं आहेत ती नकारतात. काय? त्यांचे जे आनंद आहेत, त्यांचे जे दुःख आहेत ते त्यांच्याशी कम्युनिकेशन करत नाहीत, शेअर करत नाहीत. अँड द हार्ड वर्किंग फादर हू ॲज अ रिझल्ट इज फोर्स टू रिटायर इन टू सॉलिट्यूड. आणि तो सॉलिट्यूडमध्ये गेलेला आहे. अँड दिस व्हेरी पेनफुल लोनलीनेस इज सिम्बॉल ऑफ मॅन्स आयसोलेशन फ्रॉम द मटेरियलिस्टिक मॅन मेड वर्ल्ड. म्हणजे मानवाने मानवासाठी बनवलेले ते जग आहे. तर आता आपण पोएमला सुरुवात करूया. फादर रिटर्निंग होम. माय फादर ट्रॅव्हल ऑन द लेट इव्हिनिंग ट्रेन. My father travels on the late evening train, standing among silent commuters. The meaning of commuter, those who travel regularly from one place to another, typically to work. जो व्यक्ती एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर रोजचं जीवन त्याचं म्हणजे प्रवास करण्याचं आहे. इन द येलो लाईट. आणि कशामध्ये? इन द येलो लाईट. माय फादर ट्रॅव्हल्स ऑन द लेट इव्हिनिंग अँड स्टँडिंग अमंग सायलेंट कम्युटर्स इन द येलो लाईट. आता जो प्रवास करत आहे तो केव्हा करत आहे? बघा, इन दिस पोएम फादर रिटर्निंग होम, he touchingly described the evening routine of an ordinary man who is commuter and local trains. जो व्यक्ती संध्याकाळच्या वेळेस एक प्रवास करत आहे त्याचं डेली रुटीन आहे. आणि डेली रुटीन असताना ते कसं कुठलं आहे? इव्हिनिंग रुटीन ट्रेनचं सांगितलेलं आहे. Suburbs slide past his unseeing eyes. His shirts and pants are soggy and his black raincoat stained with mud and his bag stuffed with books. So like thousands of others, he commutes silently, worn and tired. म्हणजे अनेकांच्या बरोबर त्याचा शर्ट जो आहे. हिअर द एक्सप्लेनेशन ऑफ हिज ॲपिअरन्स. जो कसा दिसत आहे त्याच्याबरोबर सांगितलेलं आहे बघा. हिज शर्ट्स अँड पॅन्ट्स आर सॉगी अँड हिज ब्लॅक रेनकोट स्टेन्ड विथ मड. त्याचं ब्लॅक रेनकोट आहे त्याच्यावर जे डाग पडलेले आहेत आणि ते डाग कशाचे आहेत? चिखलाचे आहेत. अँड हिज आईज डिम्ड बाय age and fled homeward through the humid monsoon night. Now I can see him getting off the rain. Like thousands of others, he commutes silently, worn and tired, standing through the trip. He returns home in the evening. He looks shabby in his wet clothes, mud-stained raincoat, and old bag bursting with books. आणि त्याची एक ओल्ड बॅग आहे. कशाने भरलेली आहे? विथ बुक्सने भरलेली आहे, पुस्तकांनी भरलेली आहे. ही लुक्स आउट ब्लँकली गेट ऑफ हरीज होमवर्ड. ही मेक्स हिज वे इन हिज मडी फुटवियर.
So like a word dropped from a long sentences, he hurries across the length of grey platform, crosses the railway line, enters the lane. His chappals are sticky with mud, but he hurries onward. आता जी चप्पल आहे, चप्पल मी म्हणले बघा, हिज चप्पल्स आर आहे तसं वाक्य घेते. इथं शूज म्हणलेलं आहे का नाही. चप्पल जे आहे ते आहे तसं वाक्य दिलेलं आहे. प्रोनाउन्सिएशन बघा, चप्पल आर स्टिकी विथ मड बट ही हरीज ऑनवर्ड. पण तरीसुद्धा तो घाई गडबडीने येत आहे बघा, ऑनवर्ड. So in this first stanza he says he looks outside blankly, gets off and hurries homeward. तो घरी पळत आहे, म्हणजे घरी गडबडीने येत आहे. He makes his way in his muddy footwear. आता चिखलाने जर बरबटलेले आपली चप्पल असेल तर आपल्याला चालता येते का नाही. ते चिखलामध्ये काय होते, रुतत जाते. तरीसुद्धा तो गडबडीने होमवर्डकडं येत आहे. Home again I see him drinking weak tea. Home again I see him drinking weak tea, eating a stale chapati, reading a book. On the page number 117 बघा कशाद्वारे त्याची जी एक दशा आहे सांगितलेली बघा. होम अगेन आय सी हिम ड्रिंकिंग विक टी. आता विक टी सांगितलेली आहे का, ती प्रॉपर्टी आहे का पिण्यासाठी, नाही. म्हणून काय म्हणतो, आय सी हिम ड्रिंकिंग विक टी, इटिंग अ स्टेल चपाती, जी शिळी चपाती आहे तो खात आहे. अँड रीडिंग अ बुक, आणि काय करत आहे, तो पुस्तक वाचत आहे. त्या बॅगमध्ये आणलेली जी पुस्तकं आहे ते वाचत आहे. इन दिस पिक्चर वी सी द सिच्युएशन ऑफ द ट्रॅव्हलिंग लाईफ ऑर इन बसेस वी कॉल्ड ॲज. आता बसेसमध्ये एवढे जण शक्यतो उभा राहत नाही बघा. ह्याच्यामध्ये ट्रेनमध्ये अशी जास्तीत जास्त किंवा सिटीमध्ये असे आपण दृश्य पाहू शकता. आता ही संध्याकाळची वेळ आहे, ते घरी परतताना कसे परतलेले आहेत बघा सगळेजण. त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्ही हावभाव पाहू शकता की आपण सुद्धा कशा प्रकारे, म्हणजे एखादं वर्क केल्यानंतर आपण थकतो, टायर्ड होतो, त्याप्रमाणे. ही गोज इन टू द टॉयलेट टू कंटेम्पलेट. He goes into the toilet to contemplate, and the meaning of contemplate we see think deeply. एखाद्या गोष्टीचा विचार करायला फक्त त्याला टॉयलेटमध्येच भेटतं. थिंक डीपली. Man's estrangement from a man-made world. Estrangementचं meaning alienation, एकाकीपणा. And from a man-made world coming out, he trembled at the seeing the cold water running over his brown hand. Once home he drinks weak tea, eats a stale chapati. He is not served with care, not म्हणजे कोणीही त्याची काळजी घेत नाही. Surrounded lovingly by a family that greets him. Inside the washroom he ponder over life. तर वॉशरूममध्ये तो काय, टॉयलेटमध्ये काय करत आहे, तो आपल्या जीवनावरती नजर टाकत आहे आणि विचार करत आहे. अँड कमिंग आउट ही ट्रेम्बल्स ॲट द सिंक अबाउट हाऊ अलोन ही इज इन दिस क्राउडेड वर्ल्ड. आणि विचार कशावरती करत आहे, कशा प्रकारे तो एकटा आहे. हाऊ अलोन ही इज इन दिस क्राउडेड वर्ल्ड. ह्या गर्दीच्या जगात तो कसा एकटा पडलेला आहे, एक्झाम्पल तो विचार करत आहे. About how alone he is in this crowded world. He is old, his hands are shaking slightly, but his children are alone, have no interaction with him. So his sullen children, a few droplets cling to the graying hair on his wrist. His sullen children have often refused to share. Sullen, the meaning of sullen is called as bad tempered. Jokes and secrets with him. He will now go to sleep, listening to the static on the radio, dreaming of his ancestor and grandchildren, thinking of nomads entering a subcontinent through a narrow pass. Written by Dilip Chitre.
So he is old and his hands are shaking slightly, but his children are aloof and have no interaction with him. He will listen to the radio, drift into the sleep, and there is no warm connection with his family, and he only dreams of his past and future as he sleeps in the slumber. म्हणजे तो पास्टमध्येच जगत आहे. कशा प्रकारे तिचं जीवन एकाकी आहे. त्याचा जो मुलगा जो आहे, चिल्ड्रन आहे, ते बोलत नाहीत, रिफ्यूज करतात बोलण्यासाठी, काही जोक्स शेअर करत नाही, सिक्रेट शेअर करत नाही. त्यामुळे त्याला ह्या क्राऊडेड जगामध्ये तो एकटा पडलेला आहे. आता ह्याच्यावरती आपण विचार करू शकतो. आपल्या घरातल्या ज्या व्यक्ती असतात त्या एका कोपऱ्यात बसलेल्या असतात किंवा आपण त्याच्याशी जास्तीत जास्त शेअरिंग करत नाही, तर अशा लोकांशी तुम्ही, वृद्ध लोकांशी, आपल्या आजी आजोबा असतील तर त्या लोकांशी आपण काय केलं पाहिजे, बोललं पाहिजे, त्यांना बोलतं केलं पाहिजे. आणि त्यांनासुद्धा आपल्या जीवनातल्या ज्या चांगल्या गोष्टी असतील, वाईट गोष्टी असतील त्या तुम्ही सांगितल्या पाहिजे, जेणेकरून त्यांना सांगितल्यानंतर त्यांनासुद्धा काय वाटतं की आपल्यालासुद्धा या फॅमिलीमध्ये इम्पॉर्टन्स देतात आणि त्यांनासुद्धा एक प्रकारे आपुलकी निर्माण होती की आपली जी मुलं असतात ती प्रत्येक गोष्ट आपल्याबरोबर शेअर करत असतात. त्यामुळे ते त्यांच्यासुद्धा गोष्टी आपल्याबरोबर शेअर करतील आणि त्यांच्या ज्या अडीअडचणी असतील त्या आपल्याला सोडवता येतील आणि आपल्या ज्या अडीअडचणी असतात त्या ती सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. तर अशा प्रकारे फादर रिटर्निंग होम ही खूप इंटरेस्टिंग पोएम आहे. याचा आपण फक्त एक्झामला अभ्यासाला आहे म्हणून अभ्यास करू नका, की जीवनातलं एक धडा जो लेसन आहे, एक लेसन आपल्याला ह्याच्यातून भेटतो की कधी काळी आपण पण वृद्ध होणार असतो आणि आपली जी दशा, जी आपल्या घरातल्या लोकांची दशा आहे तशी आपली होऊ नये म्हणून आत्तापासून तुम्ही स्वतःला एक अंडरस्टँडिंग बनवण्यासाठी किंवा कम्युनिकेशन स्किल वाढवण्यासाठी आपले ज्या गोष्टी असतात त्या शेअरिंग करत चला. आपल्या पॅरेंट्सची असतील, आपल्या ग्रँड पॅरेंट्सची असतील, जेणेकरून ही पोएम जी आहे ती सत्कारणी लागेल. आता दिलीप चित्रेने जी लिहिलेले आहे त्यांनी त्यांचे स्वतःचे जे अनुभव आहेत ते सांगितलेले आहेत. त्यांनी दुसऱ्या पोएममधून घेतलेले आहे, एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. ब्रेन स्टॉर्मिंगच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, डिस्कस विथ युअर फ्रेंड्स द डिफिकल्टीज फेस्ड बाय फादर इन द पोएम. काय काय डिफिकल्टीज त्या फादरला ह्या पोएममध्ये भेटतात ते तुम्ही लिहायचे आहेत. डिस्कस द कॅरेक्टर स्केच ऑफ फादर विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट. खाली दिलेले जे पॉईंट आहेत त्याच्यानुसार तुम्ही लिहू शकता. हिज पॅथॅटिक कंडिशन, द ट्रीटमेंट ही रिसिव्ज ॲट होम, त्याला कशा प्रकारची ट्रीटमेंट घरी भेटते. हिज सॉलिट्यूड अँड द वे ही ट्रायज टू ओव्हरकम इट्स, आणि त्याच्यावरती तो कशा प्रकारे मात करू शकतो. गिव्ह बिलो आर आयडियाज कन्वेड थ्रू द पोएम, मॅच द पेयर्स अँड ड्रॉज आउट हिडन मिनिंग अँड फ्रॉम दोज एक्सप्रेशन्स अँड मिनिंग्स. Children avoid expressing themselves. Father was deprived of refreshing beverage or nourishing diet. Father is so eager to meet family members. आता एक्सप्रेशन आणि मीनिंग जे आहे ते आपण पाहू शकतो. बघा नेक्स्ट, फादर वॉज डिप्राइव्ड ऑफ द फादर हरीज होम क्रॉसिंग रेल्वे लाईन, इंडल्ज इन टू हिज पास्ट अँड फ्युचर. तर हे जे आहेत एक्सप्रेशन अँड मिनिंग अँड हिडन मिनिंग, म्हणजे ज्या एक्सप्रेशन आहे त्याच्याशी रिलेटेड मिनिंग काय आहे ते तुम्ही पाहू शकता. फॉर एक्झाम्पल आता फर्स्ट वी सी दॅट द फादर हरीज होम क्रॉसिंग द लाईन, और त्याचं मिनिंग काय असेल, अनकम्फर्टेबल जर्नी. त्याला ती जर्नी कशी वाटते, अनकम्फर्टेबल जर्नी वाटते. अशा तऱ्हेने तुम्ही सगळे जे आन्सर आहेत ते तुम्ही सोडू शकता. ही डझंट गेट अ प्लेस इन अ क्राउडेड वर्ल्ड, चिल्ड्रन अवॉइडिंग एक्सप्रेसिंग देमसेल्फ. आपण याचा सुद्धा वापर करू शकतो की चिल्ड्रन अवॉइडिंग एक्सप्रेसिंग देमसेल्फ, ते एक्सप्रेस का करत नाहीत. फॉर एक्झाम्पल, आणि त्याचा लपलेला अर्थ याच्यामध्ये मिनिंगमध्ये आपण ते पाहू शकतो. एक्सप्लेनेशनसुद्धा दिलेलं आहे, मिनिंग दिलेले आहे, त्याचे एक्सप्रेशन दिलेले आहेत. आणि एक्सप्रेशन काय येईल, फादर इज नॉट लेस दॅन एनी ट्रायबल वॉन्डरर, अ मॉडर्न nomad, and father was
I hope you have understood very well. Simile. Figure of speech, simile and lines. आता सिमिली लाईन्स कुठल्या आहेत? सिमिली म्हणजे काय? उपमा अलंकार आपण म्हणतो. सिमिली सारखेपणा दाखवला जातो. सिमिली. इन दिस लाईन वी कॉल्ड ॲज अ सिमिली. आता सिमिली कुठल्या लाईन्समध्ये असू शकतो? तर सिमिली जो आहे तो लाईक अ वर्ड ड्रॉप फ्रॉम अ लॉंग सेंटेन्सेस. फॉर एक्झाम्पल, द फादर गेटिंग ऑफ द ट्रेन. We see in this line father getting off train to compare a word drop, like a word drop from a longing sentence, like a word drop from long sentence we call as a simile. Like या वाक्यामध्ये लाईक हा शब्द वापरलेला आहे. ज्या लाईनमध्ये लाईक किंवा ॲज वेल ॲज हा शब्द वापरला जातो तो सिमिली अलंकार असतो. ॲलिट्रेशन, रिपिटेशन ऑफ द सेम साऊंड. फॉर एक्झाम्पल, रिपिटेशन ऑफ द सेम साऊंड. वी सी दॅट माय फादर ट्रॅव्हल्स ऑन द लेट इव्हनिंग. माय फादर ट्रॅव्हल्स ऑन फर्स्ट लाईन, माय फादर ट्रॅव्हल्स ऑन द लेट इव्हनिंग ट्रेन. In this line we see the sound T is repeated. Travel, train. T is repeated, we called as alliteration. Another sentence is we called as third line. Suburbs slide past his unseeing eyes. So here yes sound is repeated. Suburbs and slide. This is alliteration, and we see that man's extravagant from a man-made home, more sound is repeated. So onomatopoeia, static on radio, sounds like the meaning of the words. I hope you have understood very well the poem Father Returning Home. Here in appreciation of the poem you can write your own opinion about this poem. You can write figure of speech like simile, alliteration, onomatopoeia. Okay, thank you very much.